काय जेवायला बनवणार आहे? तर आज मी बनवणार आहे डब्बूकोड्याची भाजी। ही खानदेशामध्ये खूप फेमस भाजी आहे। भाजीला काही नसलं तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर सगळ्यात आधी काळा मसाला तयार करण्यासाठी मी हे 2 कांदे घेतलेले आहे। ते अशा प्रकारे कट केले। थोडे आतल्या बाजूने पण काप द्यायचे आहे त्याला आणि गॅसवर अशा प्रकारे भाजायला ठेवले। एकीकडे लसूण आलं घेतलेलं आहे। कांदे अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे चांगले। त्यानंतर खोबरं देखील अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे चांगलं व त्याचे बारीक काप करायचे। कोथिंबीर घालून सगळं काही बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वाटून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे काळा मसाला, अर्धा चमचा हळद व 2 चमचे धना पावडर अशा प्रकारे मसाले टाकून घ्यायचे। आता कढईमध्ये तेल चांगलं तापवून घेऊ। तेल तापल्यानंतर तयार केलेला काळा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। बारीक गॅसवर मसाला चांगला परतवून घ्यायचा अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत। त्यानंतर थोडं पाणी घालूया। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। तर दुसरीकडे थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यात अर्धा चमचा मिरची पावडर, मीठ आणि थोडा ओवा असं घालून थोडं पाणी टाकायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशा प्रकारे ते पीठ मळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आणि असं भज्यांसारखं आपल्या सारामध्ये सोडायचं आहे। हे बघा अशा प्रकारे एक करून भज्यांसारखं सोडायचं आहे। मंद आचेवर चांगली भाजी उकळून घ्यायची। त्यामुळे आपल्या डब्बूकोड्या हे चांगल्या प्रकारे शिजल्या जातात। हे बघा तुम्ही बघू शकता तिला छान तरी पण देते। वरून कोथिंबीर घालायची आहे अशी। घरात भाजीला काही नसलं तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।